हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलवर खूप 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 स्वागत। आज मी मस्त कोवळ्या डाळ्याची आमटी म्हणजेच सोलाण्याची आमटी करणार आहे। याला फ्रेश ग्रीन चना झुणकाही म्हणतात। त्यासाठी साहित्य बघूया। इथे मी मीडियम साईजचे 1 वाटी हिरवेगार असे ताजे सोलाणे घेतलेले आहेत। खोबरं साधारण 3 ते 4 तुकडे, अद्रक 1 तुकडा, लसणाच्या 8 ते 10 पाकळ्या, 2 चमचे अख्खे धणे, कोथिंबीरीच्या कोवळ्या काड्याही येथे घ्यायच्या आहेत आपल्याला, त्यामुळे आपल्या आमटीला चव छान येते, आणि फ्रेश कोथिंबीर। आता गॅस ऑन करून कढई ठेवून घ्यायची। त्यामध्ये अगदी थोडं म्हणजे अर्ध्या चमच्यालाही कमी तेल टाकून त्यामध्ये खोबरं आणि धणे टाकून मंद आचेवर छान भाजून घ्यायचे। स्टीलची कढई असल्यास ती पटकन गरम होते, त्यामुळे गॅस मोठा करायचा नाही। आपला मसाला करपण्याची शक्यता असते। आता हे खोबरं आणि धणे भाजलेले आहेत। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया। त्यातच लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीरीच्या काड्या, थोडी कोथिंबीर आणि आलं घालून हे वाटण बारीक वाटून घ्यायचं। वाटण जर व्यवस्थित वाटलं गेलं नसेल तर तुम्ही 2 चमचे पाणी टाकूनही मिक्सरमध्ये काढू शकता। आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता आपली कढई गॅसवर ठेवूया। गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि त्यात अगदी थोडंसं तेल टाकून सोलाणे भाजून घेऊया। एक ते 1.5 मिनिटामध्ये आपले सोलाणे भाजलेले आहेत। सोलाणे काढून घेऊया। आता एका डिशमध्ये आपण कोरडे मसाले काढू। त्यामध्ये 1 मोठा चमचा लाल तिखट, 1 मोठा चमचा काळं तिखट, अर्धा छोटा चमचा हळद, अर्धा छोटा चमचा किंवा पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ काढून घेऊया। आता आपण ही सोलाण्याची पेस्ट मिक्सरमध्ये काढून घेऊया। थोडं पाणी टाकून काढून घ्यायचं आहे, म्हणजे पेस्ट छान बारीक होईल। आता त्याच कढईमध्ये मोठे 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचे आहे। या आमटीला तेल थोडं जास्त लागते। त्यानंतर अर्धा छोटा चमचा मोहरी, अर्धा छोटा चमचा जिरे आणि आपण जो मसाला भाजून त्याची पेस्ट केलेली तो टाकून घेऊया। थोडंसं परतून घेऊया। मिश्रण परतलं की आपण डिशमध्ये कोरडे काढून घेतलेले ते टाकून घेऊया। गॅस मंदच ठेवायचा आहे। मसाल्याला तेल छान सुटलेलं आहे, छान परतला गेलेला आहे आपला मसाला। आता याच स्टेजला सोलाण्याची बारीक पेस्ट केलेली आहे ती आपण ह्यामध्ये टाकून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ह्यामध्ये टाकून घेऊया। मी इथे 3 ते 4 वाट्या पाणी आमटीला टाकलेले आहे। तुम्ही अर्धी वाटी पाणी जास्तच टाकायचं आहे, कारण गार झाल्यानंतर ह्या आमटीला दाटसरपणा येतो किंवा घट्टपणा येतो आणि घट्ट आमटी खायला नको वाटते। आता आमटीला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि भरपूर कोथिंबीर टाकून गार्निश करूया। आमटीला कलर छान आलेला आहे आणि कन्सिस्टन्सी ही परफेक्ट आहे आणि तयार आहे आपली सोलाण्याची आमटी। चवीला अप्रतिम आणि करायलाही खूप सोपी आणि पौष्टिकही। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवा।